आहेत ना, तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन व्हिडिओ सोबत आली आहे। तर गोव्याला जायला कोणाला आवडत नाही यार, पण गोव्याला जायचं बजेट बघितलं की थोडंसं नको जायला असं वाटतं आपल्याला। पण आज मी तुम्हाला ना एक असं बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल सांगणार आहे ज्याच्यात तुम्ही ना 500 ते 1000 मध्ये फक्त पुणे टू गोवा ट्रॅव्हल करू शकता। कसं काय तर आपण तर बऱ्याचदा गोव्याला जायचं म्हटलं की प्लेनचं बुकिंग करतो, तर ते खूप जास्त कॉस्टली जातं। जर तुम्ही 1-2 महिने आधी बुकिंग केलं तर आपल्याला जरा कमी प्राईसमध्ये तिकीट्स भेटतात। तर ह्याआधी आम्ही काय केलेलं, आधी लग्नानंतर फिरायला गेलो तेव्हा प्लेननेच गेलेलो, तर म्हटलं चला ह्यावेळेस ना दुसरा रूट चूज करूया, म्हणून आम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलं। पण त्याचं पण काही कन्फर्म झालं नाही, सो आम्ही ते कॅन्सल केलं आणि म्हटलं चला आपल्या महामंडळाच्या बसेस तर आहेतच ना, तुम्हाला पुणे टू गोवा जायला ना बऱ्याच प्रकारच्या बस भेटतील, स्लीपर म्हणा किंवा AC वगैरे बऱ्याच आहेत। पण आम्ही यावेळेस महामंडळाच्या बसची निवड केली, म्हणजे स्वस्तात मस्त ट्रॅव्हल करायचं असेल ना तर हे बेस्ट ऑप्शन आहे। आणि त्यातल्या त्यात महिलांना अर्ध तिकीट आहे, मग तर काय बेस्टच झालं। तर चला आता सोबत ट्रॅव्हल करूया, पुढची माहिती पुढे देते। निघूया आता आपण। तर आम्ही ज्या बसचं बुकिंग केलं ती बस होती पुणे पणजी, जी की नवीन शिवाजीनगरवरून 8:30 वाजता सुटणार होती आणि हीच बस स्वारगेटला देखील जाते, 9 वाजता सुटते। तर आम्ही आलो इथे बस स्टॉपवर। इथे चौकशी कक्ष देखील आहे, तुम्हाला काही क्वेरी असतील बस कधी येणार आहे किंवा लेट आहे का तर तुम्ही तिथे विचारू शकता, ते सांगतात। आणि इथे एक असं ना छोटंसं कॅन्टीन टाईप होतं, जिथली ओली भेळ आम्ही ट्राय केली। इतकी जास्त गर्दी होती ओली भेळ खाण्यासाठी, म्हटलं काहीतरी स्पेशल असेल, चला आपण ट्राय करूया, म्हणून आम्ही ट्राय केली। इतकी मस्त भेळ होती ना राव, मस्त झणझणीत आणि चटपटीत होती। त्यानंतर आम्ही हिरकणी बसचं, सिंपल आपली नॉन AC बस होती, त्याचं बुकिंग केलेलं। पण समर्थ कृपेने आम्हाला ना मस्त शिवशाही फुल AC बस आलेली आणि आम्ही खरंच खूप खुश होतो। असं काहीतरी सरप्राईज भेटल्यावर छान वाटतं राव। ती बस बिघडली त्यामुळे ही आलेली। त्यानंतर पुणे स्टेशन स्वारगेट असं पॅसेंजर घेत ना ही बस 11-11:15च्या दरम्यान हॉटेल सह्याद्री इथे थांबली। हॉटेल मस्त मोठं होतं आणि भरपूर गर्दी होती, सगळी लोक जेवत होती। तर म्हटलं चला आपण देखील काहीतरी ऑर्डर करूया, कारण घरून आम्ही 7 वाजता निघालेलो। मग आम्ही ते जास्त काही हेवी न मागवता चिकन बिर्याणी ऑर्डर केली आणि ऑर्डर क्विक आहे, विदिन 5 मिनिटात पटकन ऑर्डर येऊन जाते, कारण त्यांना पण माहिती आहे बस जास्त वेळ थांबत नाही। तर आम्ही चिकन बिर्याणी ऑर्डर केलेली। तर छान होती चिकन बिर्याणी, अशी स्पायसी होती आणि त्यासोबत दिलेला रस्सा मेन म्हणजे मस्त होता। तर ही बस नंतर 4च्या दरम्यान कोल्हापूरला थांबते आणि कोल्हापूरला अक्षरशः ही बस 1 तास थांबलेली बस स्टॉपवर। आणि मला जास्त काही बाहेरचे व्हिडिओज काढता नाही आले मंडळी, बिकॉज काचेच्या बाहेर ना काही दिसत नव्हतं रात्रीचं। तर त्यामुळे हे बघा सकाळ मस्त झालेली आहे। आता वाजले सकाळचे 6:30-7 वाजलेले आणि हा बाहेरचा व्ह्यू बघा ना, इतका व्ह्यू सुंदर आहे, असं वाटतं की बघतच राहावं। तर सकाळी 7 वाजता ही बस ना फोंडाघाट बस स्थानकावर थांबली नाश्त्यासाठी आणि थोडंसं फ्रेश वगैरे होण्यासाठी। तर म्हटलं रियानसोबत एखादा व्हिडिओ काढूया, बट रियान इतकं ॲग्रेसिव्ह झालेला ना बसमध्ये बसून बसून, तो लिटरली मारायला लागलेला मला। त्याच्यानंतर हे बघा मस्त असं बस स्टॉप आहे, तिथून आम्ही भजी घेतली, गरमागरम काका भजी काढत होते। ती नसते का अशी पकोडा टाईप, त्याच्यामध्ये फक्त एक मिरची असते। त्यानंतर म्हटलं थोडासा चहा पिऊया, चहा पिल्याशिवाय दिवसाची काही सुरुवात होत नाही। आणि खरं पण इतका चहा छान होता ना हा, खूपच। त्याच्यानंतर आम्ही इथून समोसा पाव वगैरे घेतला आणि भजी खरंच खूप छान होती, एकदम गावी भेटते ना तशी। पण ह्या बसचा एक प्रॉब्लेम आहे मंडळी, ही बस 9ला पोहोचणार होती, ती बस पोहोचली आमची 1 वाजता, 4 ते 5 तास लेट झाली। बिकॉज ही बस ना प्रत्येक बस स्टॉपवर थांबत जाते, जसं की कणकवली, कुडाळ, सावंतवाडी असे बरेचसे बस स्टॉप आहेत ना, ते प्रत्येक बस स्टॉपवर जाऊन थांबणार, पॅसेंजर घेणार आणि तिथे 15 मिनिटं ही ब्रेक घेते म्हणजे घेतेच, त्यामुळे हा इतका जास्त उशीर झाला। आणि फायनली आम्हाला पणजीला जाण्याचा रोड दिसत होता, खूप रिलीफ फील होत होतं, बिकॉज रात्री आम्ही 8:30 वाजता बसमध्ये बसलेलो, 7 वाजलेली दुपारचं 1, बस खरंच खूप जास्त लेट झाली, 4 ते 5 तास, 1-2 तास समजू शकतो आपण। त्याच्यानंतर हे आहे पणजीचं बस स्टॉप, जिथे ही बस आपल्याला उतरवते आणि बस स्टॉप बघा ना किती मस्त वाटतं एकदम। तर आम्ही पणजीवरून ना स्कूटी घेऊन निघणार आहोत, तर इथेच हनुमानाचं मंदिर आहे, मस्त सकाळ सकाळ दर्शन देखील झालं आणि इथे बरेचसे फूड स्टॉल आहेत, तुम्ही तिथून फूड घेऊ शकता, कारण ट्रॅव्हल करून खरंच खूप जास्त भूक
लागते. आणि इथे मस्त कबुतरं होती सकाळ सकाळ, व्ह्यू पण छान होता. तर पणजीवरून तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल ना तर तुम्ही स्कूटी रेंटवर घेऊ शकता. 350 ते 400 रुपये रेंट आहे. 400 रुपये सांगतात पण 350 देतात. त्यांना सांगायचं 3-4 दिवसासाठी आम्हाला हवी आहे. तर हे बघा हा ब्रिज आहे, ह्याच्या खालीच उजव्या डाव्या बाजूला दोन्हीकडे बस स्टॉपच्या ना स्कूटीवाले उभेच असतात. सो थोडीशी बार्गेनिंग करून स्कूटी घेऊन टाकायची. आणि समोरच पेट्रोल पंप आहे, त्याच्या इकडे तिकडे जायची गरज नाही आहे. सो तुम्ही इथे पेट्रोल भरून मस्त तुमचा ना प्रवास सुरू करू शकता, जसा की आम्ही केलाय. तर आता मस्त 3-4 दिवस आम्ही गोव्यामध्ये एन्जॉय करणार आहोत. तर मस्त मस्त नवनवीन ब्लॉग्स येणार आहेत, फूडचे म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग प्लेसेसचे. सो स्टे ट्यून. ओके, बाय.